हॅलो गाईज, मी निवेदिता मेकअप आर्टिस्ट. आज मी तुम्हाला मराठी लूक दाखवणार आहे. स्टेप बाय स्टेप बेस मेकअप आहे. तुम्ही नक्की बघा. आवडल्यास लाईक करा. मी सर्वात पहिले वेट वाईप्सनी फेस क्लीन करून घेतला. जसं मी फेसवॉश केलेला आहे, पण मी तरी पण एकदा वेट वाईप्सनी फेस क्लीन करून घेते. नंतर मी टोनर यूज केला आहे. देन मी लिपला मॉइश्चराईज केलं आहे वॅसलिननी. नंतर मी निव्याचं मॉइश्चरायझर यूज केलं आहे. हे मॉइश्चरायझर खूप छान आहे. मी स्वतः पर्सनली यूज करते, म्हणजे स्किन केअरमध्ये पण यूज करते. तुम्ही ड्राय स्किनसाठी सेटाफिल यूज करू शकता. नंतर मी मार्सचं ग्रिप प्रायमर यूज केलेलं आहे. हे पण ऑल स्किन टाईपसाठी अफोर्डेबल प्राईजमध्ये बेस्ट रिझल्ट देतो. टी झोनला लावून घ्यायचं, जेणेकरून आपला मेकअप मेल्ट होणार नाही किंवा तिथून निघणार नाही. नंतर मी रिकोडचं हे करेक्टर पॅलेट यूज करते आहे. डार्क स्पॉटवर, अंडर आय एरिया, जिथे जिथे मला डार्क स्पॉट आहे तिथे तिथे मी हे 2 टोन डार्कर शेड यूज केला आहे. नंतर मी छान ते ब्लेंडरनी ब्लेंड करून घेते. जे आपल्याला जास्त ब्लेंड करायचं नाही आहे, हलकं हलकं ब्लेंड करायचं आहे. नंतर मी रिकोडचं फाउंडेशन घेतलेलं आहे माझ्या शेडचं. बघू शकता माझा शेड किती परफेक्ट आलेला आहे. नंतर मी छानपैकी फेसला फाउंडेशन लावून घेतलं. मी छोट्या छोट्या टप्प्यामध्ये फाउंडेशन लावते, जेणेकरून फाउंडेशन ड्राय होऊन त्याचे पॅचेस पडणार नाही. कारण की खूप वेळा काय होतं, आपण पूर्ण फेसला जेव्हा फाउंडेशन अप्लाय करतो आणि मग एका साईडला आपण ब्लेंड करतो तेव्हा दुसऱ्या साईडचं फाउंडेशन ड्राय होऊन पॅचेस पडतात, जेणेकरून ते व्यवस्थित ब्लेंड होत नाही. आपण छोट्या छोट्या टप्प्यामध्ये लावलं की ते छान ब्लेंड होतं आणि कमी क्वांटिटीमध्ये छान रिझल्ट मिळतो. उरलेलं फाउंडेशन मी अंडर आय एरियाला आणि आईजवर लावून घेतलं. नेकला पण फाउंडेशन लावून घ्यायचं, नेक सोडायचं नाही अजिबात. नंतर मी हायलायटिंगसाठी स्विस ब्युटीचं लाईट शेड कन्सिलर घेतलं आहे. मी हायलायटिंग एरियावर हे कन्सिलर करून घेते आणि मी थोड्या 5 मिनटं होल्ड करून देन मी ब्लेंड केलेलं आहे, जेणेकरून ते छान ब्लेंड होईल. नाहीतर काय होतं, आपण अदरवाईज डायरेक्ट ब्लेंड केल्यावर ते पूर्ण ब्लेंडरवर येऊन जातं. त्यामुळे मी थोडंसं होल्ड केलं 5 मिनटं आणि मग नंतर मी ते छान ब्लेंड केलं. ओव्हर ब्लेंड करायचं नाही. आणि ब्लेंडरमध्ये जे उरलं आहे ते डोळ्यावर टॅप करून घेतलं, जेणेकरून मला पुन्हा कन्सिलर लावण्याची गरज नाही. नंतर मी पावडर लॉकिंगसाठी क्रायलॉनची पावडर घेतली आहे. आपल्याला ना पहिले अंडर आय ब्लेंडरनी छान ब्लेंड करून घ्यायचे, देन त्याच्यावर पावडर लावायची. व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसे वर बघून ब्लेंडरनी छान अंडर आय ब्लेंड करते, जेणेकरून आपल्या लाईनमध्ये जे फाउंडेशन कन्सिलर फसलेलं असतं ते निघून जातं आणि नंतर त्याच्यावर लगेचच पावडर लॉक करायची, म्हणजे डबल लाईन पडत नाही. आणि सेम मी दुसऱ्या बाजूला पण तसंच करून घेतलेलं आहे आणि मी पूर्ण फेसला पावडर लॉक केलेलं आहे. माझ्या घरी होता कार्यक्रम आणि मला धावपळीच्या वातावरणात मला कामसुद्धा करायचे होते आणि धावपळीचं वातावरण म्हटलं की घाम हा येतोच. त्यामुळे मी पूर्ण फेसला पावडर लॉक केला आहे आणि तुम्हाला सांगते 11 वाजेपर्यंत माझा मेकअप अजिबात हललासुद्धा नव्हता. शेवटी तो मी रिमूव्ह केला, पण मेकअप हलला नव्हता. पूर्ण फेसला पावडर लावल्यानंतर नेकला पण लावायचं. नेकला लावायचं अजिबात विसरायचं नाही, कारण नेक पण आपल्याला नेकवर पण सुद्धा स्वेटिंग येतो. आणि नंतर आपल्याला एकदा पावडर लॉक झालं की आपल्याला इथून पुढे सर्व प्रोडक्ट पावडर यूज करायचे. कॉन्टरिंग, ब्लश, हायलायटरसाठी मी मार्सचं हे पॅलेट यूज केलेलं आहे. अफोर्डेबल प्राईजमध्ये तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळून जातात आणि याच्यात शेड पण छान छान आहे. आपल्याला ब्लशचे पण शेड मिळून जातील, कॉन्टरिंगचे शेड मिळून जातील आणि हायलायटिंगचे पण शेड मिळतील. त्यामुळे हे अफोर्डेबलमध्ये बेस्ट प्रोडक्ट आहे. मी खूप स्वतः पर्सनली यूज करते हे प्रोडक्ट. छान अशी कॉन्टरिंग करून घेतली, जेणेकरून माझा फेस मस्त स्लिम दिसेल. आणि नंतर मी पूर्ण पावडर रिमूव्ह केलेलं आहे ब्रशनी. फेसला जे मी पावडर लॉकिंगसाठी थोडं पावडर सोडलं होतं ते मी पूर्ण ब्रशच्या याने डस्ट आऊट केलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कसं डस्ट आऊट करते, जेणेकरून ते पावडरी लूक वाटणार नाही. छानपैकी पूर्ण स्किनमध्ये जी पावडर लॉक झालेली आहे आणि जी वरची पावडर ती पूर्ण ब्रशने रिमूव्ह केली. नंतर मी मार्सचंच अगेन ब्लश यूज करते. मेकअपमधला मला ब्लश हा पार्ट खूप आवडतो. मला खूप ब्लश करायला आवडतं. मी जास्तच ब्लश लावते. तुम्ही पण ब्लश लवर आहात का नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि छानपैकी ब्लश लावून घेतलं. मी नोजला पण लावलं थोडं. मला आवडतं पर्सनली ब्लश, मी खूप लावत असते. मी थोडंसं डेली यूजमध्ये पण ब्लश अप्लाय करते. तुम्ही पण करता का नक्की सांगा. आणि नंतर मी छानपैकी आयब्रो फिल करून घेतल्या. माझ्या आयब्रो बाय द वे अजिबातही चांगला शेप नाही आहे माझ्या आयब्रोचा. मला भरपूर ठिकाणी केस पण नाही, म्हणून मला आयब्रो करणे गरजेचेच आहे. आयब्रो अजिबात चांगली नाही आहे. मला ऑलरेडी तिथे केसच नाही आहे, खूप ठिकाणी टकलू आहे मी अगदी.
आयब्रो फिल करण्यासाठी मी अगेन पावडरी प्रोडक्ट यूज केलेला आहे. डार्क ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि मी हे प्रोडक्ट काही वेगळं फिलर यूज नाही करत आहे. मी आय शॅडोमधलंच डार्क ब्राऊन शेड घेऊन मी आयब्रो फिल करत आहे. आणि मला वेळही नव्हता, मला माझे वस्तू दिसत पण नव्हत्या आणि मला खूप आवाज येत होती की लवकर ये म्हणून. आणि त्यामुळे मी खूप घाईत मेकअप केलेला आहे. सॉरी, माझा आय मेकअपचा व्हिडिओ शूट झाला नव्हता कारण मला फोन येत असल्यामुळे तो मी ऑन करणं विसरले कॅमेरा, त्यामुळे माझा आय मेकअप शूट झाला नाही. सॉरी त्यासाठी. आम्ही नेक्स्ट टाईम नक्की आय मेकअपचा लुक तुम्हाला सांगेल. हा असाच नॅचरल लुकमध्येच केलेला आहे मी हा. नंतर मी मेबलिनचं हे मस्करा यूज करते. खूप छान मस्करा आहे, इतकं मस्त आहे की बिलकुल जागेवरून हालत नाही. तुम्ही पाण्याने धुतलं तरी तो निघत नाही. दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो घासून काढावा लागतो. खूप बेस्ट मस्करा आहे, मला खूप आवडतो पर्सनली. मी क्लायंटवर आणि स्वतःवर मी स्वतःसाठी हाच यूज करते. मार्सचा पण छान आहे, तुम्ही तो पण यूज करू शकता. नंतर मी वॅसलीन रिमूव्ह करून घेतला आहे. लिपस्टिक पॅलेटमधला हा पिंक शेड घेऊन मी छानपैकी लिपस्टिक लावून घेते. मी ब्रशच्या मदतीने लिपस्टिक लावत आहे आणि माझी नायकाची एक पिंक कलरची लिपस्टिक दिसत नव्हती, नाहीतर मी तो शेड लावणार होते आणि मला खूप घाई होती, त्यामुळे मी पटपट लावून घेते. त्यानंतर मी क्रायलॉनचा सेटिंग स्प्रे यूज केला. सॉरी, ते कॅमेऱ्यात दाखवणं विसरले कारण मला खूप घाई होत होती आणि ऑफलाईन मी हेअरस्टाईल करून घेतली कारण मला भरपूर वेळ झाला होता आणि मला थोड्या रील काढायच्या होत्या. आणि मी व्हिडिओच्या शेवटी क्लिप लावली आहे. तुम्हाला कसा वाटला हा लुक नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.